सूर्यचंद्राच्या उदयापासून संपूर्ण पृथ्वीचं अस्तित्व अबाधित राहावं यासाठी, या विश्वामध्ये सुख शांती राहावी, पृथ्वी तलावरील सर्व सजीवांना, प्राण्यांना, मनुष्याला सत्संगती, सद्विचार, एकोपा, ईश्वर चिंतन, मनन यांचं भान राहावं आणि सर्वसामान्य जनतेचं जीवन सुखमय व्हावं यासाठी या पृथ्वी तलावर याच पाटणकर कुळाच्या 18व्या पिढीमध्ये सातारा जिल्ह्यातील पाटणमधील जांभूळवन पवित्र निमकणे मंदुरे या गावी आपलं संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीमध्ये व्यतीत केलेल्या सौ विठाबाई आणि गणपतराव पाटणकर या सच्छील दाम्पत्याच्या पोटी शुभमुहूर्तावर एका महान तपस्वी तेजपुंज अशा बालकाचा जन्म झाला. या बालकाचं नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. श्रीपाद म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय सम्राट चालुक्य पुलकेशी परमपूज्य महान तपस्वी योगराज नाथ योगी परमसिद्ध जलतपस्वी हटयोगी श्री गगनगिरी महाराज होय. महाराजांच्या जन्माचं साल साधारणपणे 1906 आहे. पाटणकर राजघराण्यामध्ये साक्षात दत्तप्रभूंनी गगनगिरींच्या रूपानं अवतार घेतला आणि सुरू झाला जनकल्याणाचा अविरत प्रवास. महाराजांना त्यांच्या आईवडिलांचा सहवास खूपच कमी लाभला. महाराज बालवयातच पोरके झाले. त्यानंतर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आजी आजोबांच्या खांद्यावर आली. आजोबा नारायणराव आणि आजी सखुबाई माने यांनी नातवाला चरेगाव या गावी आणलं. अतिशय धार्मिक वातावरणामध्ये आणि भक्ती मार्गामध्ये लीन असलेल्या आजी आजोबांच्या संगतीमध्ये श्रीपाद वाढू लागला. लहानपणापासूनच त्यांच्या बालमनावर आजी आजोबांचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सच्छील विचारांचे संस्कार होत असल्यामुळे भक्ती मार्गातील ओढ अधिकच वाढत चालली. ईश्वरी संकेताप्रमाणे बालपणीच श्रीपादनं बालवयात लीला दाखवून सर्वांना अचंबित केलं होतं. वयाच्या अवघ्या 7व्या ते 8व्या वर्षीच श्रीपादनं स्वतःला एका तलावात झोकून दिलं होतं आणि चक्क कित्येक तास उलटल्यानंतर तो पाण्याच्या बाहेर आला. आणि हीच ती वेळ होती महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारी. कारण याच वेळेस श्रीपाद या बालकाच्या शरीरामध्ये ईश्वरानं अंशरूपानं प्रवेश केला होता. आणि यानंतर 32 शिराळे इथं नाथांच्या पवित्र भूमीमध्ये नाथपंथीय साधूंच्या सहवासामध्ये महाराजांचं मन रमलं. आणि त्यावेळी त्यांनी ठरवलं की आता घरदार सोडून आपण ईश्वर प्राप्तीसाठी निघायचं. इथूनच सुरू झाला त्यांच्या तपश्चर्येच्या जडणघडणीचा प्रारंभ. नाथपंथीय साधूंच्या सहवासामध्ये मजल दर मजल करत महाराज चित्रकूट इथल्या चित्रानंद आश्रममध्ये पोहोचले. या ठिकाणी बालवयातील महाराजांचा ईश्वर प्राप्तीसाठी असलेला निश्चय आणि त्यांचा ध्यास पाहून चित्रानंद स्वामी प्रसन्न झाले. चित्रानंद स्वामींच्या सान्निध्यामध्ये राहून गुरुसेवा करत महाराजांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. चित्रानंदांनी नाथ संप्रदायातील अनेक विद्या, योगविद्या आणि गूढ रहस्य महाराजांना सांगितल्या. त्यामध्ये त्यांना पारंगत करून घेतलं. चित्रकूट येथील आश्रमातून चित्रानंद स्वामींच्या सोबत महाराज हिमालयामध्ये गेले. हिमालयामध्ये महाराजांनी खूप वर्षे साधना, तपश्चर्या केली. या ठिकाणी वनस्पतीशास्त्र, आयुर्वेद, योग, प्राणायाम अशा कित्येक विविध विषयांचं त्यांनी ज्ञान घेतलं. हिमालयामध्ये महाराजांना कित्येक सिद्ध महात्म्यांचे शुभाशीर्वाद आणि प्रत्यक्ष दर्शन लाभलं. अनेक तीर्थक्षेत्रांच्या भेटी घडल्या आणि त्याबरोबरीनंच महाराजांनी अनेक ठिकाणी साधनाही केली. देवभूमीमध्ये, उंच पर्वतांवर, गुहांमध्ये, जंगलांमध्ये, पाण्यामध्ये अशा अनेक ठिकाणी
महाराज एकांत वासात राहून अनेक प्रकारच्या तपसाधना करत होते. हिमालयातील साधना संपवून महाराज भ्रमंती करत असताना भोपाळ या ठिकाणी साधारणपणे 1930 सालच्या दरम्यान कोल्हापूरच्या छत्रपतींची आणि महाराजांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्याबरोबर महाराज कोल्हापूर इथं आले. शाहू महाराज शिकारीसाठी त्यावेळी दाजीपूरच्या घनदाट जंगलामध्ये जात असत. तेव्हा त्यांच्यासोबत एकदा गगनगिरी महाराज गेले होते. तेव्हा शिकारीच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या बरोबर फिरत असताना सर्वप्रथम महाराजांना ते स्थान खूप आवडले. अत्यंत घनदाट झाडी झुडपांनी निर्मनुष्य असणारं असं हे जंगल होतं. तिथं मुबलक पाणी होतं. या ठिकाणी ईश्वरी संकेताप्रमाणे महाराजांनी आपल्या तपसाधनेसाठी काही जागा निवडून ठेवल्या होत्या. महाराज याच निसर्गसंपन्न जंगलाच्या सान्निध्यात राहू लागले. 1932 पासून महाराजांचं वास्तव्य या जंगलामध्ये सुरू झालं. यापैकीच आपण पाहत असलेला निसर्ग सौंदर्यानं नटलेला किटाच्या अरण्यातील हा माऊली झरा अर्थात माऊली कुंड. अतिशय घनदाट निर्मनुष्य अरण्यामध्ये हे पवित्र ठिकाण आहे. या परिसरामध्ये सुमारे 70 ते 80 वर्षांपूर्वी महाराज साधना करत असत. त्यावेळी याहीपेक्षा घनदाट असं हे अरण्य होतं. या ठिकाणी अनेक हिंस्त्र श्वापद जनावरं, अस्वले, साप, नाग, वाघ यांचं वसतिस्थान आहे. माऊली कुंडाच्या माथ्यावर असलेल्या या पाषाणावर बसून महाराज साधना करत असत. याचबरोबर माऊली कुंडाचं पाणी जिथं सुमारे 400 फूट खाली कोसळत आहे त्याच्या अगदी शेवटी या पाण्याच्या ठिकाणी एक मोठी गुहा असल्याचं दिसून येतं. पाण्याच्या प्रवाहाच्या पाठीमागे ही गुहा असून या ठिकाणी महाराज त्यावेळी साधना करत असत. यावरून त्यांचं साधनेचं गांभीर्य समजून येतं. घनदाट जंगल, आल्हाददायक वातावरण, निर्मळ पाणी आणि शांत जागा अशा निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या अतिशय भारलेल्या आणि पवित्र वातावरणामध्ये महाराजांनी ध्यानधारणा, उग्र तपसाधना करून हजारो वर्षे लोकांचं कल्याण होईल एवढी शक्ती निर्माण करून ठेवली आहे. या ठिकाणी दिवसरात्र साधना करून महाराज किटाच्या रानात आपल्या मूळ स्थानी परत येत असत. याच आश्रमाच्या ठिकाणी महाराज वास्तव्य करत. महाराजांच्या इच्छेनुसार हा संपूर्ण आश्रम दगडांमध्ये बांधला आहे. या ठिकाणी महाराजांनी सुरू केलेली धुनी अर्थात होमकुंड आजही सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये या आश्रमात महाराजांच्या अतिशय सुबक आणि मनोहारी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आश्रमाच्या अंतर्गत भागांमध्ये कुंडलिनी चक्रांचे बीजमंत्र आणि देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. महाराज नेहमी ज्या ठिकाणी बसत ते आसन आता आपल्याला दिसत आहे. या आश्रमाच्या जवळच प्राचीन औदुंबर वृक्ष असून महाराज या स्थानी तपसाधना करण्यास बसत होते. याच औदुंबराच्या झाडाखाली महाराजांनी शिष्यांना अनेक लीला दाखवल्या आहेत. या संपूर्ण पवित्र परिसरामध्ये महाराजांनी सुमारे 4 तपे साधना केल्याचं स्वतः महाराजांनी सांगितलं आहे. या ठिकाणी दर्शनास येणाऱ्या भक्तांना राहण्याची सोय आहे. त्यासाठी इथं भक्तनिवासही उभारलं गेलं आहे. या आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताची सेवा करण्याचं काम आणि संपूर्ण आश्रम सांभाळण्याचं काम इथले महाराजांच्या सेवेतले शिष्य कालिदास महाराज हे अत्यंत तन्मयतेनं आणि भक्तिभावानं करतात. अध्यात्मामध्ये गुरु आज्ञा ही सर्वश्रेष्ठ आज्ञा मानली जाते. आणि महाराजांनी एकेकाळी मला एकच सांगितलं की तू मी सांगतो त्या पद्धतीनं तू इथं राहायचंच. आणि त्या हिशोबातून मला मी इथं राहिलेलो आहे. 1992 साली मी इथं आहे. आणि तिने एकच सांगितलं की माझं हे स्थान तू फुलवायचं आहे. लोकांच्यासाठी
एकच संदेश आहे की गुरुवर अढळ विश्वास ठेवा. गुरुवर अढळ विश्वास ठेवला तर तुमची व्यवहारिक जे सांसारिक जे नाव आहे ते तुमची पवित्र्याला जाऊ शकते. गुरु आज्ञा ही सर्वात मोठी आज्ञा आहे. महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सूचनेनुसार कालिदास महाराज या स्थानाची देखभाल अत्यंत श्रद्धेनं आणि भक्तीनं करत आहेत. या आश्रमाच्या शेजारीच दत्तप्रभूंचं अत्यंत सुंदर असं मंदिर आहे. दाजीपूर परिसरामध्ये महाराजांच्या साधनेचं दुसरं ठिकाण म्हणजेच झांजूचं पाणी अतिशय शक्तिसंपन्न असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवगंगा नदी वाहते. नदीच्या जवळच हजारो वर्षे प्राचीन असा औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षाच्या ढोलीमध्ये महाराज सुरुवातीला राहत होते आणि आपली साधना तिथं बसून करत असत. या ठिकाणी महाराजांनी अनेक प्रकारच्या साधना करून हे स्थान शक्तिसंपन्न आणि पवित्र केलं आहे. शिवगंगा नदीच्या पाण्याच्या कुंडामध्ये महाराज दिवस रात्र तपसाधनेसाठी बसत होते. या तपसाधनेच्या माध्यमातून महाराज संपूर्ण मानव जातीचे त्याचबरोबर पशुपक्ष्यांचे कल्याण करत होते. याच सिद्ध कुंडा शेजारील खडकांवर महाराज आपल्या शरीरातील अवयव योग साधनेद्वारे काढून वाळत घालत असत आणि पुन्हा शरीरामध्ये त्यांचं प्रत्यारोपण करत असत. ही विद्या हिमालयातील योग साधनेच्या वेळी त्यांच्या गुरुकडून त्यांना अवगत झाली होती. या दाजीपूर जंगलामध्ये अनेक ठिकाणी महाराज साधनेस बसत होते. कधी खोल दरीच्या कड्यावरील दगडावर तर कधी अरण्यात. महाराजांची या जंगलामध्ये साधनेची अशी खूप ठिकाणं आहेत. इथून जवळच पाटाचा डंग या पवित्र ठिकाणीही महाराज नाथपंथीय साधना तंत्र मंत्र आदी विषयांची साधना करून महाराज अधिकच सिद्ध होत होते. इथल्या प्राचीन औदुंबराच्या वृक्षाखाली महाराजांची पादुका समाधी स्थापन असल्यामुळे इथला परिसर अधिकच शक्तिसंपन्न झाला आहे. या पवित्र पादुका समाधीस भक्तिभावानं माथा ठेवून दर्शन घेतल्यास एक वेगळीच अनुभूती आपणास येते. या ठिकाणी सध्या महाराजांच्या आशीर्वादाने भक्तांसाठी आश्रम उभारला आहे. तसंच या ठिकाणी ध्यान मंदिर सुद्धा उभं केलं आहे. सध्या या आश्रमाची आणि इथं येणाऱ्या भक्तांची सेवा महाराजांचे आशीर्वाद असलेले श्री दीपक महाराज पाहत आहेत. पहिल्यांदा महाराजांनी इथं झांजूच्या पाण्या ठिकाणी बाबांनी कृतयुगापासून साधू आहेत हे सांगितलं. मग देवी बाबा म्हटले मी बाबांना महाराजांना पण घेऊन या तपकुंडामध्ये आतमध्ये गेलो होतो. गुहेमध्ये गेल्यानंतर बाबांनी असं डोंगराला हात लावला. हात लावल्याबरोबर जसा दरवाजा उघडतो तसं हा डोंगर उघडला होता. हाच तो डोंगर आहे. इथंच ते तपस्थान आहे. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. दीपक महाराज रोज न चुकता महाराजांच्या सांगण्यानुसार नित्यकर्म करत असून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचं स्वागत अत्यंत काळजीपूर्वक आणि श्रद्धेनं करतात. अशा या दाजीपूरच्या पवित्र अरण्यामध्ये महाराजांनी त्या काळी खूप ठिकाणी कठोर तपसाधना करून हा संपूर्ण परिसर पवित्र केला आहे. यामध्ये पाटाचा डंग, देवाची पट्टी, माऊली कुंड, तप्याची टोपी, कोकण दर्शनदरी या ठिकाणी महाराज साधनेसाठी बसत असत. कोट्यवधी वर्ष संपूर्ण मानवजातीचं कल्याण होईल एवढी अगाध शक्ती या सर्व स्थानावर महाराजांनी स्थापून ठेवली आहे. याच दाजीपूरच्या जंगलातून डोंगरातून वाट काढत महाराज तिथून जवळच असलेल्या गगनगडाकडे प्रस्थान करत असत. गगनगडाकडे येताना वाटेतच गगनबावड्याच्या जवळच सैतवडे गावाच्या अत्यंत जवळ वेताळ म्हणून एक ठिकाण आहे. ही भूमी पूर्वी भूतपिशाच्य यांची कर्मभूमी होती. या ठिकाणी महाराजांनी अत्यंत उग्र तपसाधना करून तिथल्या सर्वांना मुक्ती देऊन ते ठिकाण पवित्र केलं आहे. या ठिकाणी महाराज म्हणतात लक्ष्मीचा संचार आहे. इथं आश्रम असून अगदी चारी बाजूंनी जंगल आणि मध्ये हे पवित्र ठिकाण आहे. सध्या या ठिकाणाची देखभाल महाराजांच्या आज्ञेवरून श्री विलास उर्फ उबरगिरी महाराज अत्यंत तन्मयतेनं आणि श्रद्धेनं करतात.
या आश्रमामध्ये महाराजांची अत्यंत विलोभनीय अशी सुंदर मूर्ती आहे. गगनगडाजवळच आणखी एक महाराजांचं तपाचं आणि साधनेचं ठिकाण म्हणजेच प्राचीन रामलिंग शिवस्थान होय. संपूर्ण जंगलानं आणि पाण्यानं वेढलेली ही पवित्र गुहा. याच ठिकाणी प्राचीन पांडवकालीन कोरीव लेणी देखील आहेत. गुहेमध्ये शिवलिंग आहे. या ठिकाणी महाराज पाण्यामध्ये तपाला बसत असत. याच ठिकाणी महाराजांनी विविध प्रकारच्या तपसाधना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं जलसाधना, कायाकल्प, त्राटक, ध्यान, हठयोग असे अनेक प्रकार महाराज इथं करत असत. या पवित्र ठिकाणाची सेवा सध्या गुरव महाराज करत आहेत. गगनबावडा तालुक्यामधील महाराजांचं अत्यंत रमणीय ठिकाण म्हणजे किल्ले श्री गगनगड. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकावर गगनगड आहे. निसर्गरम्य वातावरण, खोल दऱ्या, दाट जंगल, पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा पवित्र गगनगड. दाजीपूर इथल्या साधनेनंतर महाराजांनी अखेरपर्यंत जास्तीत जास्त वेळ या गडावर घालवला. या गडावरील गुहेमध्ये महाराजांनी तपसाधना केली. गगनगड हे तसे जुने नाथांचे तपस्थान होय. खूप वर्षांपूर्वी या गडावर नाथांनी तपश्चर्या केली असून या ठिकाणी 52 पाण्याची कुंड आहेत. गगनगड म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक होय. शेजारी म्हसोबा मंदिर आहे. पायऱ्या चढून वर आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दर्शन होतं ते महाराजांच्या अत्यंत प्रिय ठिकाणाचं, म्हणजेच महाराज ज्या ठिकाणी बसून भक्तांना दर्शन द्यायचे त्या भव्य दिव्य आणि पवित्र गुहेचं. या गुहेच्या शेजारीच नवग्रह ठिकाणावर महाराज नेहमी बसत असत. या पवित्र आणि भव्य गुहेमध्ये पाटणकर घराण्याची कुलस्वामिनी चौंडेश्वरी देवीची अत्यंत तेजस्वी आणि विलोभनीय मूर्ती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महालक्ष्मी, दत्त, गणपती आदी देवतांच्या मूर्तींची स्थापना केली आहे. त्यांची दररोज पूजा अर्चा सुरू असते. याच्या शेजारीच महाराज नेहमी ज्या गादीवर बसत ती गादी आणि त्यावर महाराजांची प्रतिमा दिसून येते. इथं येणारा प्रत्येक भाविक या गादीच्या दर्शनासाठी आसुसलेला दिसून येतो. आता महाराज जरी शरीर रूपाने हयात नसले तरी या गादीकडे पाहून भक्तिभावानं दर्शन घेतल्यास प्रत्यक्ष महाराजच या ठिकाणी बसलेत असा अनुभव येतो. या पवित्र गादीचं दर्शन घेऊन बाहेर पडताच नवनाथांच्या अत्यंत सुबक अशा प्रतिमा इथं आपल्याला पाहायला मिळतात. या आश्रमाचे ट्रस्टी बापूसाहेब पाटणकर हे या पवित्र गुहेमध्ये पूजा अर्चा आणि सर्व सेवा करण्याचं काम अत्यंत भक्तिभावानं करत असतात. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. मी गगनगिरी महाराजांच्या गगनगड किल्ले गगनगड आश्रमामध्ये गेली 30 वर्षे सेवेसाठी आहे. गेली 30 वर्षे ही गगनगिरी महाराजांनी माझ्यावर सेवा सोपवलेली आहे. ती मी पार पाडत आहे. एवढंच, याच्या पलीकडे काही नाही. इथं दररोज पूजा आणि आरती होते. गुहेच्या बाहेर आल्यावर डाव्या बाजूला स्वच्छ आणि मोठं प्रसादालय आहे. इथं भक्तांसाठी नेहमी प्रसाद सुरू असतो. गुहेच्या डाव्या बाजूनं पायऱ्या चढून वर गेल्यानंतर बाजूलाच भव्य असं ध्यानमंदिर उभारलं आहे. यामध्ये महाराज प्रत्यक्ष ध्यानास बसले आहेत इतकी जिवंत भासावी अशी महाराजांची विलोभनीय, सुबक आणि रेखीव मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. तिथून बाहेर आल्यानंतर समोरच महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. महाराजांच्या सोबत त्यांचा नामदेव नावाचा घोडा सतत असायचा. पूर्वी गडावर अत्यंत घनदाट जंगल होतं. अत्यंत बिकट अशा पायवाटा होत्या. मात्र नामदेव महाराजांना अत्यंत व्यवस्थितपणे या वाटा पार करून इच्छित स्थळी पोहोचवत असे. इथल्या भव्य पठारावरून पुढे गेल्यानंतर आपल्याला प्राचीन असं महादेव मंदिर दिसतं. यामध्ये अत्यंत पवित्र असं शिवलिंग आणि नागप्रतिमा आहे. भव्य अशा किल्ल्याच्या भिंतीवरून चालत गडाच्या अगदी पाठीमागे गेल्यावर आपल्याला दर्शन होतं
ते गडावर असलेल्या 52 कुंडांपैकी पवित्र अशा पंचवटी या कुंडाचं. अत्यंत प्राचीन दगडामध्ये कोरलेलं हे कुंड असून महाराज तपसाधना करण्यासाठी या कुंडाचा वापर करत असत. याच कुंडातील पाण्यामध्ये महाराज स्नान करत आणि स्नानानंतर याच्या शेजारीच असलेल्या उंबराच्या झाडाखालील शिळेवर महाराज पुन्हा ध्यानास बसत असत. याच्या थोडं पुढं जाऊन खाली उतरलं असता आपल्याला 7 कमानींचं आणि 7 कुंडांचं दर्शन होतं. या सर्व ठिकाणी महाराज एकांतवासामध्ये तपश्चर्या करत होते. महाराज अगदी दरीच्या टोकावर या प्रचंड शिळेवर बसून सूर्याकडे पाहत त्राटक साधना करत असत. आपण पाहत आहात ते म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गहिनीनाथ मंदिर उर्फ गैबी पीर. फार पूर्वीपासून गगनगड ही नाथांची पवित्र भूमी आहे. त्या नवनाथांपैकीच एक म्हणजेच गहिनीनाथ, त्यांचीच ही समाधी होय. मुघल राजवटीमध्ये या समाधीची तोडफोड होऊ नये म्हणून याचं गैबीपीर असं नामांतरण झालं असावं. महाराज याही ठिकाणी साधनेस बसत होते. याच्या शेजारीच विठ्ठलाई चौथरा म्हणजेच विठ्ठलाई देवीचं स्थान आहे. याच्या पाठीमागे गैबी तळं आहे. गडावर दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत मोठं आणि सर्व सोयींनी युक्त असे ट्रस्टतर्फे राहण्यास मोफत भक्तनिवास उभारलं आहे. फार पूर्वी गडावर घनदाट जंगल होतं. गडावर येण्यास फक्त एक पायवाट होती, पण याचा हळूहळू कायापालट झाला. नमस्कार, मी रमेशराव माने, गगनगड आश्रमाचे ट्रस्टी. आणि मी 1982 साली गगनगडावरती आलो आणि महाराजांनी मला जी सेवा दिलेली आहे ती मी आजपर्यंत पार पाडत आहे. आणि अंभोळगड, सैतावळे, दाजीपूर, गगनगड, खोपोली या सर्व आश्रमाचे व्यवस्थापन म्हणून मी करत असतो. आणि 1992 सालापासून आजपर्यंत ट्रस्टी म्हणून काम करत आहे. अत्यंत पवित्र अशा या शिवपिंडीच्या आकारामध्ये असलेल्या गगनगडावर महाराजांनी अनेक प्रकारच्या साधना करून लाखो वर्षे लोकांना सुखी ठेवेल एवढी अगाध शक्ती निर्माण करून ठेवली आहे. आणि यातच अजून नवचैतन्य राहावं, भक्तांना नवी ऊर्जा यावी, यासाठी या गडावर महाराजांनी दत्त जयंतीचा उत्सव सुरू केला. छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या दत्त जयंती उत्सवाचं स्वरूप आज महासागरात रूपांतरित झाल्याचं दिसून येतं. दत्त जयंती उत्सवाच्या काळामध्ये संपूर्ण गगनगड परिसर भक्तांच्या महासागरामध्ये न्हावून निघत असलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या दत्त जयंतीच्या सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी भाविक गेल्या 4-5 पिढ्या नित्य नियमानं येत आहेत. महाराजांनी लावलेल्या या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याचं दिसून येतं. महाराजांच्या चरणी लीन असणारे आणि भक्तीमध्ये डुंबलेले भक्त पाहिले की ओठावर एकच ओळ येते. जैसे सरोवर अगाध वरी कमळ दळे शोभत, सद्गुण सरोवर शोभत कृतज्ञता तैशी. महाराजांच्या संपूर्ण जीवन कार्याची दखल अमेरिकेतील शिकागो इथल्या जागतिक विश्वधर्म संस्थेनं घेऊन परमपूज्य गगनगिरी महाराजांना खोपोली इथल्या मठामध्ये विश्वगौरव पुरस्कार प्रदान केला. विश्वगौरव मिळण्याचं कारणही तसंच आहे. महाराजांनी संपूर्ण जीवनामध्ये अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. महाराज हे दूरदृष्टी असणारे आणि विज्ञानवादी होते. योग आणि प्राणायाम यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. महाराज नेहमीच भक्तांना उपदेश करत असत. नीतीने वागा, चांगल्याची संगत धरा, निसर्गाची कास धरा, एकोप्यानं रहा. मोलाचे अनेक संदेश महाराज सातत्यानं भक्तांना देत असत. परमपूज्य गगनगिरी महाराजांचे संपूर्ण भारतामध्ये भक्त पसरलेले असून आंध्र प्रदेशपर्यंत सुमारे 40 ते 45 आश्रम आहेत. यापैकीच गगनगडाच्या जवळील अत्यंत नयनरम्य आणि समुद्रकिनारा लाभलेला अंबोळगड आश्रम, या ठिकाणीही महाराजांनी खूप दिवस तपसाधना केली. हे ठिकाण पवित्र केलं. असे अनेक आश्रम रत्नागिरी, खोपोली, मनोरी, कळंबे, केळवली, अंगले, आंध्र प्रदेश,
वेंगुर्ला, पाटण अशा विविध ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये आहेत. या सर्व ठिकाणी महाराज भक्तांना दर्शन देऊन त्यांचं कल्याण करत असतात. जय गगनगिरी. मी सदानंद गिरी महाराज, तुळशी तलाव आश्रम बुरंबाळी. ह्या तपस्थानावर गगनगिरी महाराजांनी तप केलेलं आहे आणि त्या तप कालामध्ये महाराजांना तिन्ही देवींनी येऊन दर्शन दिलेलं आहे. आणि गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार इथं मी 2017 साली आलो आणि ह्या आश्रमची निर्मिती केली. ह्या 2021ला महाराजांचं मंदिर बांधण्याचा पण योग आला. ह्या वर्षभरामध्ये अमावास्या व विविध कार्यक्रम शांततेनं होतात. शैक्षणिक, सामाजिक असे कार्यक्रम या आश्रमतर्फे घेतले जातात. असंख्य भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या महायोगी, जलयोगी, हठयोगी परमपूज्य गगनगिरी महाराजांनी आपला शरीररूपी जीवनकार्याचा प्रवास 4 फेब्रुवारी 2008 रोजी खोपोली इथं अनंतामध्ये विलीन करून थांबवला. आज शरीर रूपानं महाराज आपल्यामध्ये नसले तरी सूक्ष्म रूपानं महाराज प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देतात. त्याच्या प्रत्येक प्रसंगामध्ये पाठीशी उभे असतात आणि याची अनुभूती आज देखील प्रत्येक भक्ताला येते. महाराजांच्या लीला पाहिल्यावर एवढेच शब्द ओठावर येतात. हिमालयाच्या उत्तुंग शिखरामधून, खळाळणाऱ्या पाण्यामधून, हिरवाईनं नटलेल्या गर्द वनराईमधून, कधी सह्याद्रीच्या कडेकपारीमधून नाद घुमतो. जय गगनगिरी नाथ माझा बघुनी, ही तुमची सारी अद्भुत लीला माथा ठेवितो चरणी. जय गगनगिरी. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. 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 ओम चैतन्य गगनगिरी नाथाय